दिनांक 22 फेब्रुवारी 2025ला महाराष्ट्र राज्यातील घरकुल पात्र 10 लाख लाभार्थ्यांना घरकुलाचा प्रथम हप्ता आणि 20 लाख लोकांना घरकुल मंजुरी वाटप पत्राचा कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री अमित शहा, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य श्री जयकुमारजी गोरे यांच्या उपस्थितीत पुणे बालेवाडी येथे संपन्न झाला। याचे लाईव्ह प्रक्षेपण करोळे येथे मारुती मंदिर सभागृहात दाखविण्यात आले। यावेळी गावातील एकूण 38 लाभार्थी हजर होते। त्यांना पत्रक देऊन संबोधित करण्यात आले। तसेच या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 90 दिवस मनुष्य दिवस म्हणून रक्कम रुपये 26,730 दिली जाणार असल्याने याबाबत मस्टर मागणीबाबत आणि इतर अनुषंगिक बाबींचा रोजगार सहाय्यक विक्रम खातळे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख, सरपंच श्रावण आघाव आणि जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक बिरारी सर, आघाणवाडी शिक्षक लक्ष्मण खातळे सर आणि घरकुल लाभार्थी हजर होते। मी जावेद मुनीर शेख, करोळे ग्रामपंचायत सदस्य, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। आमच्या इथे 22 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान आवास योजना राबवण्यात आली। ऑनलाईन या पद्धतीने सर्वांना टीव्हीवरती ऑनलाईन कार्यक्रम दाखवण्यात आला। त्यामुळे सर्व नागरिक उपस्थित होते आणि ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। तसेच बिरारी सर आणि रोजगार सेवक विक्रम भाऊ खातळे यांनी सर्वांना मार्गदर्शन करून सर्वांना व्यवस्थितपणे समजावून सांगितले कशा पद्धतीने घरे पूर्ण करायची आहे। त्यामुळे मी सर्वांचा आभारी आहे। धन्यवाद। 1,20,000 रुपये मिळणार आहे। त्याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा आहे 60%, 72,000 केंद्र सरकार देणार आणि राज्य हिस्सा आहे 40%, 48,000 रुपये राज्य शासन देणार। त्यापैकी ते जे एकूण घरकुलाचं क्षेत्रफळ आहे ते किमान 669 चौरस फूट, म्हणजे कार्पेट एरिया 669, किमान म्हणजे कमी तेवढं पाहिजे। माझ्या अंदाजे त्याचा जास्त मात्र चालेल। ठीक आहे। लाभार्थी निवड सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2018 च्या आधारे कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी PWL व आवास प्लस सर्वेक्षणाच्या आधारे प्राधान्यक्रम यादी आवास प्लस याद्वारे हे लाभार्थी निवडलेले। या अनुदानाचा पहिला जो हप्ता आहे मंजुरी प्राप्त झाल्यानंतर तो पहिला हप्ता 15,000चा पडणार। दुसरा जो हप्ता आहे तो तुमचा जोता म्हणजे तुमची प्लेथ कंप्लीट झाल्यानंतर, प्लेथ पातळी पूर्ण झाल्यानंतर 70,000 रुपये तुम्हाला मिळतील। तिसरा हप्ता सजा पातळी म्हणजे सजा म्हणजे आपलं लेटर लेवल झाल्यानंतर तुम्हाला ते 30,000 रुपये होतील। आणि चौथा हप्ता तुमच्या घरकुलामध्ये शौचालयाचं पूर्ण झाल्यानंतर पूर्ण झालं त्यावेळेला 5,000 रुपये, असं एकूण अनुदान रुपये 1,20,000 रुपये लाभार्थ्यांच्या